साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. संत निरंकारी मिशनचे महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ गीतकार महात्मा आदरणीय राजेंद्र क्षीरसागरजी सांगलीवाले एका मराठी गीताच्या माध्यमातून फार सुंदर म्हणायचे, अरे बापुड्या जीवा सांगतो कुणी ना तुझे जगात. म्हणायचे, अरे बापुड्या जीवा सांगतो कुणी ना तुझे जगात, कुणी ना तुझे जगात, जोड भगवंताशी नात. म्हणायचे, अरे मित्रा तुझं जगामध्ये दुसरं कुणीच नाही आहे भगवंताशिवाय, तू त्याच्याशी नातं जोडून घे. आणि हे खरं आहे मित्रांनो, अवतारवाणीनं पण आपल्याला सांगितलं की हो, अरे नरा या जगती तुझला कोणी संगी साथी नसे. नाहीच आहे कुणी संगी, नाहीच आहे कुणी सोबती, नाहीच आहे कुणी साथी. संत सांगायचे, म्हणायचे, नाही रे नाही कुणाचे कुणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. अरे माझे माझे हे 4 दिवसाचं चांदणं आहे, हे जेव्हा संपून जाईल ना पुढं फार मोठा अंधार आहे. मग कुणीच सोबती नसणार आहे, मग कुणीच साथीदार नसणार आहे. जागं व्हायला पाहिजे माणसानं. भल्या माणसा संतांचं मान, संतांचं जर नाही मानलं तर मग भलं नाही होणार. मग आयुष्यामध्ये गोंधळ हा ठरलेला आहे. तुम्हाला आठवतं आहे 20-25 वर्षापूर्वी शालेय अभ्यासक्रमामध्ये एक कविता होती. म्हणे, कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं. मला वाटतंय की ही कविता, ही गोष्ट जवळपास सर्रास जुन्या लोकांनी ऐकली आहे. सगळ्यांनी ऐकली ही गोष्ट. कुणी नातवाला शिकवली, कुणी मुलांना शिकवली, कुणी स्वतः शाळेत शिकलंय. फार सुंदर होती. म्हणायचे, कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं. ही गोष्ट मित्रांनो आपल्याला काहीतरी सांगत होती, काहीतरी शिकवत होती, पण तेव्हा आपल्या ते लक्षात आलं नाही. बघूयात आपण ती गोष्ट आपल्याला काय सांगत होती. ती गोष्ट आपल्याला अशी सांगत होती मित्रांनो की कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं. एक दिवस फार मोठा पाऊस आला म्हणे आणि कावळ्याचं घर शेणाचं असल्याकारणाने वाहून गेलं. चिमणीचं घर मेणाचं होतं म्हणून वाहिलं नाही. तर कावळ्यानं त्याची लेकरं बाळं घेतली आणि चिमणीच्या दारात गेला आणि म्हणाला, चिवताय चिवताय दार उघड. तर चिवतायनं आतून उत्तर दिलं, म्हणे, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. पाऊस येत होता. कावळ्याची लेकरं बाळं पावसात भिजत होती. त्यानं पंखाखाली धरली होती. परत 5 मिनटं कावळा थांबला आणि 5 मिनिटानं परत तन्मयतेनं म्हणाला, चिवताय चिवताय दार उघड. तर म्हणे, थांब माझ्या लेकरा बाळांचा नाटाफाटा करू दे. आंघोळ घालून झाली होती, आता कपडे लत्ता घालत होती. कावळा परत आशाळभूत नजरेनं परत तन्मयतेनं 5 मिनटं थांबला आणि परत त्याच भावनेनं हाक मारत होता, म्हणे, चिवताय चिवताय अगं दार उघड. तर परत चिवताय म्हणते, थांब माझ्या लेकरा बाळांना खायला प्यायला घालू दे. इकडं कावळ्याची लेकरं बाळं पावसात भिजत होती, थंडीनं काकडली होती, पण चिवतायला मात्र तिच्या लेकरांचं घेणं देणं होतं. कावळ्याच्या लेकरांचं तिला काही घेणं देणं नव्हतं. कावळ्यावर काय वेतलंय, तिला काय करायचं आहे? तिला तिच्या लेकराबाळांना अंघोळ घालायची, त्यांना खायला प्यायला घालायचं आहे, त्यांचा नाटाफाटा करायचा आहे. कावळ्याचं आणि कावळ्याच्या लेकराबाळांचं काय चाललंय तिला काही घेणं देणं नाही. ही गोष्ट आपल्याला मित्रांनो काय शिकवत होती? ही गोष्ट आपल्याला हे सांगत होती की कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं. जरा गांभीर्यानं ऐका. कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं. जरा जपून राहा माणसा, इथं कुणीच नाही कोणाचं. नाहीच आहे कुणीच कोणाचं इथं. दही भात लोणचं आणि कोण नाही कोणचं, कोणी कोणाचं नाही. म्हणून संतांचा ऐक भल्या माणसा, भलं होईल. नाही तर परिणाम नाही दुष्परिणाम भोगावे लागतील. जर भगवंताशी नातं नाही जोडलं तर. आहे अनमोल जीवन तुझे, आडमार्गाने जाऊ नको रे. 2 घडीचा भरोसा नसे, खोट्या भ्रमात राहू नको रे. हे माझं ते माझं, हे हा भ्रम आहे, खोटा भ्रम आहे. हा आडमार्गाने जाणारा प्रवास आहे आणि पुढं जाऊन मग खड्ड्यामध्ये जाईल. भगवंताच्या मार्गानं चालणारी माणसं, मग त्यांचा उद्धार झाला, त्यांचं आयुष्याचं सोनं आणि कल्याण झालं. जर आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गानं मनुष्यानं चालावं लागेल. म्हणून म्हणायला लागलोय, संतांचं ऐक माणसा, भलं होईल. नाही तर परिणाम मित्रांनो सोसावे लागतील बरं. आणि हे परिणाम मग मनुष्याला सोसत नाहीत. मग 84 लक्ष योनीचा फेरा जो घातक आहे आणि त्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी मनुष्याचा देह आहे, मनुष्याचा जन्म आहे. आणि इथं जर गोंधळ झाला तर सुटका होईल कशी? इथं जर गुंता झाला, इथं जर अजून काय गुंफायला लागलो, स्वतःला बांधून घ्यायला लागलो तर सोडवणूक करणार कोण? सोडवणूक करणार कशी? कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे अवस्था होईल. स्वतःच घर बांधू आणि बाहेर निघायचं अवघड होईल. तसं व्हायला नको. म्हणून संतांचा सल्ला आहे. म्हणून संत सांगतायत की जागे व्हा. इससे पहले की सांसों की लड़ी टूट जाए हमें जागना होगा. सद्गुरू बाबाजी म्हणायचे, श्वासोश्वासाची माळ तुटायच्या अगोदर जागं व्हावं लागेल. मग उशीर होईल, मग पश्चाताप होईल. एका स्मशानभूमीमध्ये फार सुंदर लिहिलं होतं की मेरी मंजिल तो यही थी, बस उम्र बीत गई यहाँ आते आते.
पश्चातापाची भावना स्मशानभूमीमध्ये लिहिली होती कि मेरी मंजिल तो यही थी, बस उम्र बीत गई यहाँ आते आते, क्या मिला मुझे इस बेगानी दुनिया से, मेरे अपनों ने जला दिया मुझे जाते जाते. अरे आपलीच माणसं होती जी खांदा देऊन पोचून आली, वांदा करणारी आपलीच माणसं आणि आयुष्याच्या शेवटी खांदा देऊन पोचून येणारी आपलीच माणसं. जागं हो मित्रा, पश्चातापाच्या भावनेने जळण्यापेक्षा आयुष्यभर जर जागेपणाने जगलो तर आयुष्याचं हित आणि कल्याण झाल्याबगैर राहायचं नाही.